Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. मराठी माणसासाठी उभारलेला लढा धगधगत राहिले पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे. बाळासाहेब ठाकरेंची आज 100वी जयंती आहे आणि त्यानिमित्तच राज ठाकरेंनी भली मोठी पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आणि मराठी माणसाला शब्द दिला. आता या पोस्टमधून राज ठाकरेंनी यापुढील काळातील वाटचालीवर कोणतं भाष्य केलं आहे, मराठी माणसाच्या लढ्याबाबत कोणती नवी भूमिका जाहीर केली आहे तेच या व्हिडिओतून सविस्तरपणे जाणून घेऊयात. राज ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात, स्वर्गीय बाळासाहेबांची आज 100वी जयंती. इतिहासात जन्मशताब्दी वर्ष अनेकांची साजरी झालीत आणि होतील देखील. पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत राहावी आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं हे दुर्मिळच. हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं आणि म्हणूनच बाळासाहेब 100 वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मोकाट्याने सहन करणारा नसावा. आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्त्व सहज फेकून दिले जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झाले. आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक भाषिक अस्मिता किती दगदगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या केल्या यावर मोजलं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं. सत्ता येते जाते, आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात, पण काही पिढ्यात झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली, हाच त्यांचा वारसा. बाळासाहेब दूरदर्शी होते, त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील, त्यामुळेच ते कालातीत राहतील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे, तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तर सुभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा एकदा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी सुद्धा एक आहे. त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या 2 शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तर सुभर पण कमी होणार नाही असा शब्द देत राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विनम्र अभिवादन केलंय. कित्येक वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. ठाकरे बंधूंनी निवडणुका एकत्र लढल्या. आता ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर बाळासाहेब ठाकरेंची पहिली जयंती आहे. त्याच दिवशी राज ठाकरेंनी आगामी काळातील राजकारणाची दिशा कोणती असेल हेच स्पष्ट करून टाकलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.